राज्य शासनाने शेतकरी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनुसूचित जमातींच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्याची संवेदनशील भूमिका नेहमीच घेतली आहे। त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी पावसाळ्यात माहे जून ते सप्टेंबर या कालावधीत रोजगार उपलब्ध होत नाही, म्हणून आर्थिक विवंचनेतून अनुसूचित जमातींच्या कुटुंबियांची उपासमार होऊ नये म्हणून सन 1978 पासून खावटी कर्ज योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे। सदर योजना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांचे मार्फत राबवली जात आहे। असे त्यासाठी राज्य शासनाकडून आदिवासी विकास महामंडळास निधी सुद्धा उपलब्ध करून दिला जात असे। 22 मार्च 2020 पासून कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले होते, परंतु लॉकडाऊनमुळे कामे बंद असल्यामुळे अनुसूचित जमातींच्या कुटुंबियांसमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला होता। त्यामुळे 2013-14 पासून बंद असलेली खावटी योजना पुनर्जीवित करण्याची मागणी काही लोकप्रतिनिधींनी महामंडळात व शासनाने केली आहे। त्या अनुषंगाने खावटी योजना पुनर्जीवित करण्यासंदर्भात आदिवासी विकास महामंडळ यांनी 9 एप्रिल 2020, 27 एप्रिल 2020 तसेच आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी 21 एप्रिल 2020 शासनास प्रस्ताव सादर केले आहे। सन 1978 ते 2013 पर्यंत राबवण्यात आलेल्या खावटी कर्ज योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील संख्येनुसार 4 युनिट पर्यंत 2000 रुपये, 5 ते 8 युनिट पर्यंत 3000 रुपये, 8 युनिटच्या पुढे रक्कम 4000 रुपये यानुसार वाटप करण्यात येत होते। खावटी कर्ज योजनेअंतर्गत कर्जाचे वाटप 50% स्वरूपात व 50% रोख स्वरूपात करण्यात येत होते, ज्यामध्ये 70% कर्ज व 30% अनुदान असे योजनेचे स्वरूप होते। मात्र यावेळेस खावटी अनुदान योजनेअंतर्गत अनुसूचित जमातींच्या कुटुंबियांना 4000 प्रति कुटुंब अनुदान, ज्यामध्ये 2000 वस्तू स्वरूपात वाटप व 2000 इतकी रक्कम त्यांच्या बँक व डाक खात्यात वितरित करण्याबाबत मान्यता मिळाली असून लवकरच मेळघाटात आदिवासींना याचा लाभ मिळणार। सन 2013-14 मध्ये आमदार व आदिवासी विकास मंडळाचे संचालक नात्याने मेळघाट खावटी कर्ज देण्यात आले होते। भाजपा शासनात सदर खावटी बंद करण्यात आली होती, मात्र सतत पाठपुरावा व मागणी करून माजी आमदार केवलराम काळे यांनी पुन्हा खावटी अनुदान आणून मेळघाटातील आदिवासींना मोठे सहाय्य केले असून याबाबत केवलराम काळेंचे अभिनंदन आदिवासी लोकांनी केले आहे। धारणी येथून तस्मिन शेखसह जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।